सत्ता, पैसा आणि गुंडशाही पुढे विद्वत्ता चालत नाही. ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे सत्ता आहे आणि ज्याच्याकडे 10-5 गुंड सांभाळायची ताकद आहे, तिथे ज्ञानेश्वरी गाथा चालत नाही. चालत नाही. पण इंद्रियचं वाक्य तेच ऐकत पुढे सरकार, सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. थोडी कर काढा, कार्यक्रम होणार. त्याला थोडासा काळ आहे. शेजारच्या बाईच्या नवऱ्याने एका महिन्यात बायकोला 3 तोळे सोनं केलं, 2 BHK घेतला, नवीन फ्लॅटही बुक केला. करू द्या. तुम्ही झोपडीत सुखाने राहा. तो फ्लॅट लवकरच विक्रीला निघणार आहे. आणि तो आपल्यालाच म्हणणार आहे घेता का. आपण त्यांना सांगणार आहे माझी झोपडी अतिशय चांगली, मी पडल्या घोरतोय, याच्यापेक्षा मला काय पाहिजे. काही माणसांना झोपायच्या गोळ्या आहेत. गोळी घेतली तर मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो नसणाऱ्या माणसाला, सगळ्यांना येणे करी झोपदार कोणी, तुम्ही आयुष्यभर जेवढी इस्टेट कमावली महिन्यामध्ये, ती कुणासाठी कमावली. मुलाबाळांसाठी. तुमची मुलं बाळ तुमची इस्टेट सांभाळू शकतात याची तुम्हाला गॅरंटी नाही. तुम्हाला हा कुठेही करायला सांगितलं. दुसरा प्रश्न आहे, त्याला 5 मिनिटं वेळ येते सगळ्यांना. बघा बसलेल्या कोणत्याही माणसाने उत्तर द्यायचं 5 मिनिटांनी. 5 मिनिटाचा प्रश्न आहे. आयुष्यभर तुम्ही आणि मी आयुष्यभर जेवढी इस्टेट कमवली, तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार. घेऊ शकत नाही. महिना म्हणल्यावर तुम्ही सगळ्या कपाटातल्या साड्या नेसणार कधी. तू तर उद्या परवा जाण्याची शक्यता आहे. एवढ्या इतक्या साड्या आहेत तुझ्याकडं. जर कपाट उघडताना साड्या खाली पडल्या, तू जर खाली सापडली तर पाहुणे बोलावं लागतील, गेली सापडायची. एवढ्या साड्या आहेत. तुम्ही करणार कधी. आता हे तुला बंगले बांधले, बंगल्याच्या फोर्स मध्ये झोपाला गेलाय, त्याच्यात झोप बसणार. घरात हौद बांधलाय आंघोळीला, स्विमिंग टँक, त्याच्यात पोहणार कधी. मला पटापटा 50चे झालंय. दबाड बोलू नका. 50चे 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 झालेत का नाही. 50चे झाले तुला. 50चे झाले. शुगर बरोबर, शुगर आहे, BP आहे, एक झटका येऊन गेलाय, स्प्रिंग झाले आहे, मुलगा ठणका चालूची, मूत खडा वळवळ करतोची. झोपताना गोळ्यांचा डबाची, फारत व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. काहींना जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना 1 पुन्हा उभं राहतं. काहींना बाथरूमला जातानाच गोळी, इकडं खालं तरच इकडं होतं. मला सांगा, आयुष्यात एक वाक्य आहे का, इंग्रजीचं वाक्य आहे, शरीर ही सगळ्यात मोठी संपत्ती. बस एवढं चांगलं ठेवा. गाडीनं आपण कमवलंय, गाडीनं आपल्याला कमवलं नाही. पैसा आपण कमवतोय, पैशानं आपल्याला कमवलं नाही. मरायला का पैसा. इंद्रियाचं दुसरं वाक्य आहे का, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. हे वाक्य कालही खरे, आजही खरे, उद्या खरे. तुम्ही ह्या पोरला, ह्या महाराजांना किंमत आहे. त्यांचे हात सुंदर आहेत. हात संपले, संपला माणूस. माझी तारीख येते लोक, माझं मशीन अजून बरं आहे. आता तुम्हाला पटणार नाही, सकाळपासून ही 4th आहे. 8 तास बोलतोय मी दिवसभरात. 8 तास
मी 80-82च्या खाली कीर्तन करीत नाही महिला नाही. एक केलं आपल्याला झोपच आहे. हलक्या हाती 3 आता जवळ असतं तर 5 धरलं असतं. तुम्ही म्हणाल का पोटासाठी करावं. तुम्ही म्हणाल तो पोट एवढं मोठं आहे. शरीर सुंदर आहे तर जग सुंदर आहे. आपली बाजू कच्ची झाली का आपण जगाला तुम्ही साहेब आहात पण नोकरीला आहात, रिटायर झाले, संपलं. सत्तेवर आहात, 500 पोलीस तुमच्या मागे येते, 1000 कार्यकर्ते येते. तुम्ही माझी व्हा, संपला विषय. तुमचं काय मत आहे? पाया पडतो सगळ्या लोकांनी शरीराला सांभाळा. दुनिया मोडून जाऊ. हे गेल्यावर याचं काय करायचं? आपले डोळे गेले की विचारतात काय उपयोग? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, रात गई. अरे सुंदर डोळे तवरच ठेवे, पाय सुंदर आहे, खिशात माल आहे तवर शेटे. कोण प्रेयशी? कोण प्रेयशी? काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेमच करू शकत नाही. ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. तिला काय करायचं? आणि तिला काही त्रास काय? बॅलन्स तू टाकतोय, हँडसीट वर घेऊन गेलाय, ड्रेस तू घेतोय, हॉटेलिंग तू करतोय, तुझ्या गाडीला पेट्रोल तू टाकतोय. ती फक्त गाडीवर माग तोंड बांधून बसते तुझ्या एवढंच. पण तिला प्रॉफिट किती आहे? आणि तू मला माझ्याशी लग्न करतो ती म्हणली मी एंगेज आहे. मग तुला टेन्शन आलं, मग तो 90 प्यायला सुरुवात केली. जिंदगी तुझी बरबाद झाली, काय आवडत आहे. आणि मग हा म्हणायला लागला बस संपला. प्यार ने धोखा दिया. इश्क ही मेरी जिंदगी फुल आहे गुलाब. आणि हे प्रेम करणारे पोरं घालायला ते गुलाबाचं फुल वापरी नका. ते फार छोटं फुल, सूर्य फुल वापरा. अरे काय प्रेम करतोय चुकेल तर मग वाळून खातून प्रेम करायला. इंद्रिकेचं वाक्य आहे, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणा नाही द्यावं. ही काय दुसऱ्यांदा याची गोष्ट आहे का? माझ्या डोळ्यात पाय, माझ्या कानात पाय, काय पाय काय? अरे वाक्य ऐकायचं का? नो मनी नो लव्ह इन द वर्ल्ड. काही पोरं म्हणतात मला लय मित्र आहे. पाजायची बंद कर, मित्र खलास. तू पाजितो म्हणून तू 5 वाजता मित्र वाट पाहत्या. तू फक्त पाजू नको. एक मित्र जर तुझा रेंज मध्ये आला तर मला भेट. कौरी क्षेत्रा घे. लोकांना काय घेणे तुमचं? रात घेईल, बात घेईल. लोकांना काय? लोक सीझन संपला सोडून वापरून घेणार, सीझन संपला सोडून देणार. आजच्या कीर्तनात पाया पडतो याला जपा. एवढं चांगलं ठेवा, याला जपा. महिला म्हणजे 60 वर्षाच्या पुढे वय झालं ना, थोडस मानसिक टेन्शन कमी घेत जायचं. काय होत नाही, व्हायचं ते ज्ञानोबा तुकोबा करून घेतील, काय फरक पडत नाही. आपण शून्यातली मुलं मोठी केली, त्यांना चांगले संस्कार लावले, त्यांचं पोट भरण्याचं साधनापर्यंत आपण निवड घातलंय. आपण फक्त आपल्या पत्नीशी मस्त राहायचं, दोघांनी सुखात जगायचं. त्यांच्या पदार्थाला त्यांचं वाईट त्याचं वाईट आपण काय मुक्त घेतलं नाही. त्यांना नोकऱ्या लावून द्या, त्यांची लग्न करून द्या. त्यांनी काय म्हणतो आपल्याला नातू दाखवता एवढं. तो नातू आपण तिकायचं, त्यांना आपल्या नागपुरीत वर घालायचं, कान वाढायचं. आता आपला जीवन गौरव पुरस्कार काय उपयोग आहे? महिला म्हणलं, बऱ्याच महिला म्हणलं तुम्हाला माहित नाही, ज्या मुलाला सुनाला 5 वाजता 5 वाजता गार्डन मध्ये फिरायला जायचं असेल ना नवरा बायकोला, आणि पोरांची जर अडचण होत असेल ना, तर सुनबाईकडे काय आहे, ती म्हणते आमची पोर आहेत ना, आमच्यापेक्षा आजी काही चांगले राहते. आजी ओरिजिनल चक्रम. आजी म्हणते मी असले ना
पोरांची काळजी नाही. गेले दोघं जण मस्तपैकी स्कूटीवर जाणार, नगरपालिकेच्या हिरवळीत बसणार, आईस्क्रीमची कांडी घेणार, दोघांना 2 नाही घेणार. मस्त मजा लुटणार ते तिकडं, आणि ती नातू ना घरी आजीच्या नागपुरी पोट घालते, हे सवडीत आहे. तरी आजी म्हणते तर ते दोघे नव्हते पण पोरं येऊ का. अरे येण्याचा बाजार आहे हे कधीच नाही. एक वाक्य सांगतो, रोज 3 वेळा 4 वेळा म्हणत जा दिवसभरात, आपुली आपण करा असो. रोज 4-5 वेळा तरी दिवसभरात म्हणत जायचं, आपुली आपण, आपल्याला आपण सोडवा, पोरं सुना सोडवणार नाही. आपण फक्त पाप करून नालायकांसाठी कमावलं एवढंच. तरी सुनबाई म्हणते माझ्या नवऱ्याचं माझ्या सासूने वाटोळं केलं. म्हणणाऱ्या 3 जणी बसली इथं. इंग्लिशर खरं बोलत मस्त शिव्या खात. बऱ्याच बायांनी पोरगा सुखी व्हावा म्हणून भावाची पोरगी सून केली. इथं 4 जणींनी केली. कशी जिरली. अरे नवीन आहे हे सगळं. नवीन कोण नाही गोडच वाटत. नवी नवरी घरात आली ना, नवी नवरी तुम्ही पहा तिच्याकडं इतकी सिस्टमॅटिक वागत ती. घर झाडणार, झाडू काढणार, शेळ्यांचं काढणार, बकऱ्यांचं काढणार, सगळं येईन त्याच्या पाया पडणार, येईन त्याच्या पाया पडणार. जिजाबाई झाली लगेच फार बारीक बारीक पदं सरकून देणार नाही. एकदम सिस्टमॅटिक. मध्ये येऊनच बोलणार आता ती सासू मुली ती बिचारीला काय माहितीये काय, ती बसली का म्हणती हे बाय जाऊ मोरबाई बर का, जाऊ मोरबाई माझ्या पप्प्याचं उशिरा झालं बर का, पण वस्तू जोरात मिळाली. सगळं पाहते. आता आपण मी मोकळे झाले बाई असं कोण म्हणते. सासू बरं झालं बाई, मी आता म्हणलं पप्प्या देवाला सोडायला पण देवानं घरानं ऐकलं. उशिरा झालं पण वस्तू चांगली मिळाली. भांडे कुंडे घासली, थोडी स्वच्छता आहे, पदर सरकू देत नाही, आणि वागण्याची मर्यादा सुद्धा आहे. पहिल्या आठवड्यातलं सांगून राहिलं बरं. आणि ती एकदा ती वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगार जमलं का तिला म्हणायचं काय चाललंय, काय सांगती, काय ऐकती, येण्याचा बाजार झाला बाई. माझ्या सपनात नव्हतं मा पप्या एवढा बदलत बाई, पण फार पप्या येडा झाला. आता 2-4 दिवसापासून तो भांडे सुद्धा मला तर असं वाटतं नक्की त्या पोरीनं माझ्या पप्याला काहीतरी म्हणणाऱ्या तुम्ही शिवाना. बरोबर आहे, खरं आहे का खोटं आहे. हसण्यामध्ये नेऊन हे कीर्तनातले जे वाक्य आहेत ना, एक वाक्य म्हणजे जीवन आहे. एक वाक्य म्हणजे जीवन आहे. आमच्या बोलण्याचा अर्थ तुम्ही हसण्यावर नेता, आणि मग आम्ही जे बोललो का करा क्लिपा तयार, करा बातम्या तयार, उखळा वैताग आणलाय मान लोकांनी. काही जण आज तर कोणीतरी अशी टाकली का मायावर ट्रक येऊन धडकली. आता असं आलं युट्यूबला का मायावर ट्रक येऊन धडकली आणि मा शेवटी आज काय माणसं काही मजा आहे का त्याला. बरं समजा मी गेलो, क्लिप टाकणाऱ्याला काय मिळत नाही, मला तर पोरगा आहे. फक्त खरं बोलतोय,
एवढ्यावर एवढा त्रास आहे. आज एक काय टाकली कोणतरी आता तुम्हाला मोबाईल आला असं आलं ना काय आता याला अर्थ आहे का? आता कोणला पटन नाही माझा अपघात झालाय. आता हे चौथं कीर्तन सकाळपासून आमचं स्वभाव आम्ही डांबरीवरच आहे. पण हे आम्हाला मुलं बाळ आहे. उद्या हे आमच्या घरच्यांपर्यंत गेलं त्याचं मानसिक खच्चीकरण किती होतं याचा विचार करा. आम्ही घरी आहेत कुटुंबात त्यांना काही आधार आहेच का नाही. आणि मूर्खासारखं आपलं काही टाकायचं आणि काही काय आणि काय आमचं काय ना का बँका लुटल्यात का चोऱ्या केल्यात का धोरणे टाकलेत का काय काय केलंय काय आम्ही फक्त खरं बोलतो. त्याला पण आमच्या मूर्तीपर्यंत जायचं म्हणजे काय बरं समजा माझी भाऊ आलो ते माग सरकलो का तुम्हाला कमी येतोय आवाज आणि समजा पार बातमी आमच्या मृत्यू मौतीपर्यंत गेली काय फरक पडते नाही. पाया पडतो शरीर सांभाळा. तुमचं काय म्हणते काळ वाईट आहे. आमच्या बोलण्याचा तुम्हाला राग येतोय पण आज दिवस तसे राहिले नाही. पहिला म्हणलं स्वतःचं संरक्षण स्वतः करा आणि प्रत्येकानं आपलं शरीर 4 दिवस जेव्हा जायचं त्या दिवशी तर ते जाणार आहे पण 4 दिवस तरी एवढा आनंद लुटून घ्यावा कारण ही संधी पुन्हा नाहीये. सांगा पुढच्या वर्षीची गणेश जयंती आपल्या नशिबात असेल का? नाही. माझा आनंदानं जगायला काय हरकत आहे. आज महिला मंडळ पुरुष मंडळी आपण कुटुंबात इतके खेळ गेलो. माझा राग येतो तुम्हाला. मी झालोय लोकांचा दुश्मन पण महाराज हसण्यावर नेऊ नका. मुलींवर योग्य संस्कार न केल्यामुळं बापांच्या आयुष्यात अपमानाची वेळ. लोक म्हणत्या महाराज मुलींना बोलवतो महाराज बायांना बोलवतो. महाराज बाप मुलीसाठी काय करतो ना हे फक्त बापालाच माहिती आहे. दुसरं कोणी बोलायचं खरं आहे का खोटं? आज एखाद्या मुलीचा पाय तिरबा पडला किंवा मूर्ख मुलाच्या नादी लागली तर त्या मुलीच्या बापांचं आयुष्य 15 वर्ष लवकर कम करतो. आज बोलायच्या गोष्टी नाही ना. आम्ही बोललो का बा इद्रिकर बोलतो वस्तुस्थिती खरे का खोटे. आज पाहण्यासारखा बाप कधी रडला नाही हो कधीच रडला नाही पण मुलगी पडून गेलो रडला ओ रडला तो आणि आयुष्यात त्याने कधी डोळ्यातून पाणी येऊ दिलं नाही. पण घराला डाग लागलेलं वागणं घरात घडल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आज तुम्ही मी मुलाबाळांवर संस्कार केले नाहीत. मला 40% शाळेतले पोरं मोबाईलला गेले. भिकारी झाले भिकारी मोबाईल मधल्या गेम खेळून. 40% 20% लोक शेअर मार्केटला गेले. आणि पुढचं ऐकलं तुम्हाला माहित वाटलं 100 पोरांमध्ये 93 पोरं घालून होतात. 93 बोलणार कोण? बोलत त्याची बातमी करायची बोलत त्याचा खोटा उठतायचा त्याला लवकर मरायचे त्यानं खरं बोलायचं. खरा बोलला का त्याचा उद्या अंत्यविधीच. तुमचं काय मत? आज बापानं जर मुलाला खांदा दिलं तर काय राहिलं शिल्लक? आज तुम्हाला मुलगा आहे मला मुलगा आहे मुलगी तुम्हाला आहे मुलगी मला आहे. अरे रक्ताचं पाणी करून कुणासाठी केलंय आपण? विचार करा. सकाळची भाजी जर सकाळची थोडी शिल्लक असली ना तर नवरा बायकोला म्हणतो तीच गरम कर थोडं दूध घेऊ आजचा दिवस निघून जाईल. मुलाची फी भरायची तर आई आरशापुढे उभी नाही. आरशात कानातलं काढलं आणि खातावर घेतलं आणि मुलाची फी भरायला नवऱ्याच्या हातात मोडायला गेलो. नवऱ्याला हात धरला अगं नको करू माझ्याकडून सगळं होईल पण तुझ्या गळ्यातलं माझ्याकडून होणार नाही. आई काय म्हणली माहिती माझं खरं सोन्याचं जर चांगलं होत असेल तर ह्या सोन्याचं मला काय करायचं. माझं ते सोनं चांगलं झालं ना हे सोनं मला किती मिळेल. कोणाचे स्वप्न आहे ऐसे. आज बाप मुलाच्या अंत्यविधीला आहे. बाप मुलाच्या अंत्यविधीला आहे. बाप मुलगा गेला बाप नदीवर रडतोय. काही जीवन आहे. मुलगा गेला आई जिवंत आहे. मुलगा गेला. आज आई मुलाच्या अंत्यविधीला आहे.
वाईट आहे. आणि आई जर कोणा शांतिविधीला जात असेल तर तुम्ही आयुष्यात काय करता? ज्या झाडाखाली बसून झाडच नाही, ज्या झाडाखाली बसून म्हातारपणी सावली घ्यायची आहे ते झाड जर उंडाळलं तर जगण्याला मजा काय. आज या 4 वर्षामध्ये एखादा माणूस तरुणपणात मिळाला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं काय चुकलंय का काय? मला तिकडं धडधडीत तुमच्या बोलण्याचा आवाज येतोय. तुम्ही गप्पा आणि त्यात सांगले मला इथं ऐकू येतोय.